देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. अवघ्या 3 दिवसामध्ये भारत देशाला नवीन शिक्षा मंत्री मिळाला आणि या शिक्षण मंत्र्यावर संसदेमध्ये बलात्काराचा रक्षणकर्ता अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. मित्रांनो, याच प्रल्हाद जोशींची कहाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. 25 जुलै 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि तो त्यांनी स्वीकारला. नीट यूजी प्रकरणामध्ये जी कथित पेपरफुटी झाली, त्या पेपरफुटीमुळे देशभर विशेषतः दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर हा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आला. आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. अतिरिक्त कार्यभार याचा अर्थ काय, की ते ऑलरेडी सरकारचे मंत्री होते. ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरणाचं नवीन जे खातं आहे आणि नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा, हे 2 खाते त्यांच्याकडे ऑलरेडी होते आणि ह्या खात्यासोबत आता शिक्षण मंत्रालयाचा अजून एक त्याच्यामध्ये अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे सोपवण्यात आला. जे जोशी आहेत ते कर्नाटकातले धारवाडमधले 5 वेळा खासदार राहिलेले आहेत. 63 वर्षीय जोशी जे आहेत ते मोदी सरकारच्या मंत्र्यांमधले एक अनुभवी आणि संघटनात्मक बांधणीमध्ये वाढलेले त्याच्यामध्ये नेते मानले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या बांधणीमध्ये सुद्धा ते तयार झालेले नेते आहेत असं सुद्धा त्यांच्याबद्दल बोललं जातं. आणि मित्रांनो, हे नवीन शिक्षण मंत्री नेमून मोदी सरकार थांबलं नाही. त्यांनी याच काळामध्ये केंद्र सरकारने आपल्या 27 जुलै रोजी लोकसभेमध्ये पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 पण सादर केलं. म्हणजे परीक्षा जे पेपर फुटतात आपल्याकडे सध्याच्याला आपण पाहतोय, की इकडचं चालू नाही तोपर्यंतच महाराष्ट्रामध्ये एम-एस-सी-ई-टीचा घोळ लागलेला आहे. म्हणजे या विधेयकामध्ये पेपरफुटी जर कोणी केली, तर कमाल शिक्षा अगोदर 5 वर्ष होती. ती आता वाढवून 10 वर्षापर्यंत आपण केलेली आहे. दंड अगोदर 10 लाख रुपयापर्यंत होता. तो आता वाढवून आपण 50 लाख रुपयापर्यंत करण्याची अमेंडमेंट बिल आहे. त्याच्यानंतर विशेष तपासणी पथकं सुद्धा स्थापन करण्याची तरतूद आहे. सोबतच जलद न्यायालय स्थापन करण्याचा सुद्धा प्रस्ताव आहे. आता सरकारची ही सगळी बाजू मी तुम्हाला सांगितली. विरोधक ह्याच्या विरोधात म्हणतायत, की जे याच्या अगोदर जे पेपरफुटी झाली होती, म्हणजे 2 दिवसाखाली त्या लोकांना निर्दोष मुक्तता मिळालेली आहे. म्हणजे सरकार एका हातानेच एका बाजूने सांगतं, की आम्ही पेपरफुटीसाठी एवढे प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूने सोबतच पेपरफुटी चालूच आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एवढा मोठा घोटाळा झाला. पंजाबमध्ये सुद्धा त्या प्रकारचा घोटाळा झाला. ठीक आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आता विचार करणं गरजेचं आहे. आता जे प्रल्हाद जोशींवर जे आरोप होत आहेत, म्हणजे बलात्कारांचं रक्षण करता म्हणून, ते आरोप कशामुळे होतात त्याच्यासाठी आपल्याला बिल्किस बानोचं प्रकरण समजून घेणं गरजेचं आहे. गुजरातमध्ये जे दंगे झाले, हिंदू आणि मुस्लिममध्ये जे दंगे झाले, ह्याच्यामध्ये फायदा कोणाचाच झाला नाही. फायदा सरकारचा लोकांचा झाला. जे लोकं हे दंगे घडवून आणले, ज्यांनी सत्तेमध्ये राहून त्यांना सत्ता जास्त काळ टिकवण्यासाठी, त्यांचं आयडिओलॉजीज त्यांना प्रमोट करण्यासाठी त्यांना फायदा झाला. पण नुकसान मात्र जनतेचं झालं. हिंदूतले बरेच लोकांचा मृत्यू झाला, मुस्लिममधल्या बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. एक मुस्लिम महिला जी गरोदर आहे, तिच्या पोटामध्ये बाळ आहे, तिच्या सोबत एक लहान बाळ पण तिच्यासोबतच आहे. तर त्या लहान बाळाला असं फेकून दगडावर ठेचून मारण्यात आलं. त्या गरोदर महिलेवर बलात्कार करण्यात आला. हा बलात्कार करणारे जे होते, ते 11 जे नराधम होते, ठीक आहे. यांच्याबद्दल एक सहानुभूतीचा जो अ, म्हणजे सहानुभूती जी आहे, ती सरकारच्या मनामध्ये होती. कारण ते 11 लोकं हिंदू समाजाचे, हिंदू धर्माचे होते. 2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करत असताना आता त्या लोकांना सोडण्यात आलं. तर का तर आम्ही हिंदूचं सरकार आहोत, आम्ही हिंदूंचा प्रमोट करणारे आहोत, म्हणून त्या लोकांना सोडण्यात आलं त्यांच्या चांगल्या कंडक्टवरनं. ठीक आहे. म्हणजे जे लोकं गरोदर महिलेला म्हणजे अ, गरोदर महिलेवर बलात्कार करू शकतात, जे लहान लेकराला तिच्या डगरावर ठेचून मारू शकतात, ह्या लोकांचं चांगली वागणूक कशी काय असू शकते? ठीक आहे. चांगली वागणूक नव्हतीच त्याच्यामध्ये. सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे सांगितलं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा जानेवारी 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जी सुटका होती ती रद्द ठरवली. गुजरात सरकारला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि त्याच्या अगोदर आता ज्यावेळेस प्रचार सभेमध्ये जोशी ज्यावेळेस फिरत होते, ठीक आहे, त्यावेळेस त्यांनी प्रचार सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं, की म्हणजे बिल्किस बानो प्रकरणामधले जे 11 दोषी आहेत, त्यांच्या सुटकेबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, की कायदेशीर प्रक्रियेनुसार सुटका झालेली जर असेल, तर त्या निर्णयामध्ये गैर काही नाहीये, असं मत त्यांनी मांडलं होतं. आणि दोषींना चांगल्या वर्तणुकीचा सुद्धा त्यांनी संदर्भ दिला होता. जे सुप्रीम कोर्टाने उद्या चालून फेटाळला, म्हणजे साहजिकच आहे. एवढं अशा प्रकारचा घृण कुणी अपराध करत असेल, त्याचं संरक्षण आपण कसं काय करू शकतो? बलात्काऱ्यांचं संरक्षण तुम्ही फक्त हिंदू आहेत म्हणून करणार, हे फार वाईट आहे. ठीक आहे. आपण जम्मू काश्मीरच्या सुद्धा बातम्या आपण पाहिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये रेप झाला आणि रेप झाल्यानंतर ते लोकं ज्यावेळेस बेलवर सुटले, त्यावेळेस लोकं त्यांचा रॅली करून त्यांचे सत्कार करण्यात आले, की तुम्ही रेप केला. कारण रेप करणारे जे होते, तरी ते हिंदू होते. ज्याच्यावर रेप झाला, ती पुढची महिला ती मुस्लिम होती. ठीक आहे. म्हणजे 6 वर्षाच्या मुलीला कितीतरी दिवस त्याच्यामध्ये त्या मंदिरामध्ये रेप करत करत म्हणजे करत ठेवण्यात आलं. हे जे प्रकारच्या घटना आहेत. शेवटी कसं असतं, की गुन्हेगार गुन्हेगार असतो.
ठीक आहे. हिंदूंचा गुन्हेगार असू द्या किंवा मुस्लिमचा गुन्हेगार असू द्या, गुन्हेगाराला गुन्हेगाराच्या पद्धतीनेच पाहिलं पाहिजे. जे जोशी यांनी निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये पाहिलं नाही, अशा प्रकारचा आरोप जो आहे, तो काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांनी त्याच्यामध्ये जुना व्हिडिओ लोकसभेत मांडून केलेला आहे आणि त्यांनी टीकास्त्र ठेवलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जोशी आणि सरकार जे आहे यांचं पण प्रत्युत्तर पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. जोशींनी ह्या आरोपांना उत्तर देताना सांगितलं, त्यांनी साफ हे सगळे आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितलं, की आपण दिशाभूल करणारी विधाने करून तुम्ही जी केलेली आहे ती विधानं तुम्ही मागे घेतली पाहिजेत. अशीच मागणी त्यांनी सभागृहामध्ये केली आणि सोबतच तुम्ही माफी पण मागितली पाहिजे दिशाभूल विधानांबद्दल, हे सुद्धा जोशी यांनी सभागृहामध्ये मांडलं. तसंच लोकसभा अध्यक्षांकडे त्यांनी तक्रारही नोंदवली, की भाजप प्रवक्ते अनिल बलुनी यांनी सुद्धा जोशी यांनी केवळ कायदेशीर प्रक्रियेवर भाष्य केलं होतं. म्हणजे त्यांनी फक्त एवढंच बोलले होते, की कायदेशीर प्रक्रियेने जर त्यांची सुटका झाली असेल, तर ती योग्य आहे एवढंच ते बोलले होते. अशा प्रकारचं गुन्ह्याचं समर्थन त्यांनी केलं नव्हतं. हे तोडून-मोडून राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा जे आहेत ते मांडत आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे ही झाली जोशी यांची बाजू. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे, एकीकडे पेपर फुटीचा कडक कायदा आणण्याचं आव्हान आणि सोबतच दुसरीकडे स्वतःवर झालेल्या गंभीर आरोपांचा सामना. याच्यामध्ये दुहेरी कसोटीमध्ये प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्रालयाचा कारभार कसा हाकतात, याच्याकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत, की पहिली जी बाजू तुम्हाला मी विरोधकांची सांगितली, जे म्हणतायत, की यांनी अशा प्रकारचं समर्थन केलं होतं. दुसरी बाजू आपण जोशींची पण तुम्हाला सांगितली, ज्याच्यामध्ये ते म्हणतायत, की मी फक्त एवढंच बोललो होतो, की कायदेशीर पद्धतीने जर त्यांची सुटका झालेली आहे, तर ते त्याच्यात गैर काही नाही आहे आणि त्यांची जी सुटका झालेली आहे, ती सरकारने केलेली आहे आणि कशासाठी केलेली आहे, तर त्यांच्या गुड कंडक्टवर केलेली आहे. तर इथे मात्र मी तुम्हाला माझं मत सांगतोय. ठीक आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच जर अशा प्रकारचे आरोप असतील, की तुम्ही दंग्यांमध्ये जे आहे ते तुमचा एक प्रकारचा रोल आहे. ठीक आहे. ज्याच्यावर अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा त्यांना एक वेळ सुनावलं होतं. राजधर्म का पालन करें। म्हणजे राष्ट्रधर्म निभाइये असं त्यांनी नरेंद्र मोदींना पण सुनावलं होतं. तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियामध्ये ते बघितलेलं असेल. ठीक आहे. तर राष्ट्रधर्म जो आहे, राष्ट्रधर्म म्हणजे तुम्ही जर मुख्यमंत्री आहात, तर जी जनता आहे त्याच्यामध्ये हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, सगळ्या धर्माचे लोकं ही तुमची जनता आहे आणि सगळ्यांच्या संरक्षणासाठीच तुम्हाला काम करायला पाहिजे. ठीक आहे. दोघांच्या त्याच्यामध्ये जर अशा प्रकारे जर कोणी जर रेप करत असेल, बलात्कार करत असेल, तर तो हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, हे मुख्यमंत्र्यांनी नाही पाहिलं पाहिजे. जर पंतप्रधानांवरच जर समजा अशा प्रकारचे आरोप असतील, तरीसुद्धा ते पंतप्रधान आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, तर जोशी ज्यांनी फक्त एवढंच बोललं होतं, त्यांनी फक्त काय बोलले होते, की एवढंच बोलले होते किंवा जर कायदेशीर प्रक्रियेने जर त्यांची सुटका झाली असेल, तर त्यामध्ये गैर काही नाही आहे, एवढंच ते बोलले होते. तर अशा प्रकारच्या शिक्षण मंत्र्यांवर आपल्याला कुणालाही काही आक्षेप असण्याचं काही कारण नाही आहे, असं मला वाटतं. बाकी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय वाटतं, तुम्ही मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.